माझ्या भावांनो आणि भगिनींनो, तर चला आज आपण जेवायला घेऊया. दुपार झालेली आहे. तर ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी. आता आपण ताटाला काय काय लावणार आहोत ते मी तुम्हाला कमेंट म्हणजे माईकमध्ये सांगणार आहे. तर हा घेतलेला आहे मी गरमागरम लुसलुशीत भात. भावानो, हे जे व्हिडिओ बनवतात का नाही त्याचं जे एडिटिंग असतं ते लई वेळ लागतो याला एडिटिंगला. अरे बाप रे बाप. आणि नंतर माईक घ्यायचा, माईकवरनं हे करायचं. तर हे आहे घरचं तूप जे भातावर घेत आहे मी. आज मला तूप भात खायचा आहे. नाही, अजून काहीतरी मी घेणार आहे त्याच्यावर म्हणून तो तूप टाकलेला आहे. तर बघूया पुढचा काय पदार्थ मी त्याच्यावर टाकणार आहे. आणि ही आहे गवारीची भाजी. गवारीची भाजी मला आवडते हे मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे आणि गवारीची जी भाजी असते ती खूप टेस्टी लागते, ठीक आहे ना. आणि ती मला खायला खूप आवडते. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं की नाही लई मस्त लागते गवारीची भाजी. आणि मी गवारीची भाजी मनापासून खातो. तुम्हाला गवारीची भाजी आवडते का ते मला सांगा. आणि हे आपण केलेलं आहे कुर्मा टाईप आमटी, म्हणजे डाळीची आमटी केली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या घातलेल्या आहेत. म्हणजे फ्लावर घातला आहे, वाटाणे घातले आहेत आणि ही कुर्मा टाईप अशी पातळ आमटी केलेली आहे, जे घरगुती पद्धतीची केलेली आहे. आणि ह्याच्यात थोडंसं हिरवं हिरवं काहीतरी ढबू मिरची घातलेली असणार. तर चला आज जेवायला घेऊया. आणि हे आहे डांगर. डांगर कुणाकुणाला आवडते तर हे उडदाच्या डाळीचं डांगर करतात. काळे उडीद असतात का नाही ते भाजायचे आणि थोडंसं खरखरीत दळायचं. त्याच्यामध्ये कांदा घालायचा, मस्तपैकी फोडणीचं साहित्य घालायचं आणि छानपैकी डांगर करायचं. आणि हे डांगर पिटलेलं आहे तर हे आम्ही बाजारातनं विकत आणलेलं आहे, चंद्रराज कंपनीचं डांगर पीठ. तर हे घटक पदार्थ आहेत. उडीद लिहिलेलं आहे म्हणजे ह्याच्यात काळे उडीद घातलेले असतात आणि छानपैकी डांगर करतात. तर तुम्ही घरात डांगर खाल्लेला आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला डांगर आवडतं का. आणि सोबत मी दही पण घेतलेलं आहे जे सेपरेट घेतलेलं आहे. दह्यामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो आणि आपल्याला गट हेल्थसाठी खूप चांगला आहे दही.